आणि यानंतर नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी आहे। 2 पोलीस स्टेशन हद्दीतली संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे। नागपुरातील काही भागामध्ये आता 4 तास शिथिलता असेल। हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थे आहे। नंदनवन आणि कपिलनगर परिसरातली संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे। टप्प्याटप्प्याने परिस्थितीचा आढावा घेत संचारबंदी शिथिल करण्याचा किंवा पूर्णतः उठवण्याचा विचार केला जातो आणि त्यानुसार काही भागामध्ये 4 तास शिथिलता देण्यात आली आहे, तर 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आलेली आहे। पण हिंसाचार ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाला त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली संचारबंदी जैसे थे आहे। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, आता कुठे कुठे संचारबंदी आहे, कुठली कुठली शिथिल करण्यात आली आणि कुठली उठवण्यात आली आहे? बघितलं तर जे मध्य नागपूरचे जे 3 प्रमुख पोलीस स्टेशन होते, एक तर मध्ये गणेशपेठ पोलीस स्टेशन, तहसील पोलीस स्टेशन या भागामध्ये हिंसाचार झाला होता। त्यामुळे या पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी ही तशीच कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र शांतीनगर असेल, पाचपावली असेल, लकडगंज असेल, सक्करदरा, इमामवाडा या भागातील जी संचारबंदी आहे यामध्ये 2 तासाची ढील देण्यात आलेली आहे। दुपारी 2 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत ढील असणार आहे। नागरिकांना इतर दैनंदिन जीवनासाठी लागणारे अत्यावश्यक वस्तू घेण्याकरता ही ढील असणार आहे। मात्र परत 4 वाजता नंतर त्या भागात देखील नेहमीच संचारबंदी लागू असणार आहे। फक्त 2 पोलीस स्टेशन आहे जिथे पूर्णतः संचारबंदी उठवण्यात आलेली आहे। ते 2 पोलीस स्टेशन जे आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये एक आहे नंदनवन आणि दुसरं आहे कपिलनगर पोलीस स्टेशन। या संपूर्ण भागामध्ये कायमची संचारबंदी उठवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये नागपूरमध्ये संचारबंदी उठवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। मात्र ज्या हिंसाचार ग्रस्त भागामध्ये अजूनही तणावाचं वातावरण आहे तिथे संचारबंदी अजूनही कायम असणार आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।